हॅलो, तर आज बनवूया अशी चटकदार सोयाबीन चिली। त्यासाठी गरम पाण्यात मीठ टाकून सोयाबीन त्यात भिजवून घ्या। भिजवलेलं सोयाबीन पाण्यातून पिळून काढा, जेणेकरून त्यातील पाणी सगळे निघून जाईल। आता सोयाबीनला कुरकुरीतपणा येण्यासाठी त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ टाकून घ्या आणि त्यातच 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा रेड चिली सॉस मिसळून मस्त मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर 15 मिनिटं ते तसंच भिजत ठेवायचं। तोपर्यंत आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी ज्या भाज्या लागणार आहेत त्या सर्व चिरून घ्यायच्या। आता आपल्याला लागणार आहे कांदा, शिमला मिरची, कोबी, कांदा पात आणि लसूण। तेल गरम झालं की त्यात भिजवलेले सोयाबीन तळून घ्यायचे। जास्त कुरकुरीत पाहिजे असेल तर मंद आचेवर जास्त वेळ सोयाबीन तळल्याने कुरकुरीत होतात। एका वाटीमध्ये आता कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये पाणी मिसळून घ्यायचं, कारण ग्रेव्हीसाठी याचा वापर केला जातो। आणि आता ग्रेव्ही बनवण्यासाठी कढईत तेल घेऊन त्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, कांदा आणि शिमला मिरची टाकून परतून घ्यायचं। आता त्यात कोबी टाकायचा आणि सर्व भाज्या जास्त शिजून घ्यायच्या नाही। चवीपुरतं मीठ टाकून सर्व एकजीव करून घ्यायचं। आता यात लागणारा आपल्याला सोया सॉस टाकून मिक्स करायचा। त्यानंतर लगेचच रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप टाकून सुद्धा मिक्स करायचं। हे सगळे सॉस भाज्यांमध्ये व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचे। ज्यांना आता स्पायसी टेस्ट आवडते त्यांनी त्यामध्ये शेजवान सॉसही मिक्स केला तरी चालतो, त्यांनी टेस्ट अजून छान होते। सगळे सॉस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात वाटीभर कॉर्नफ्लॉवरचे पाणी मिक्स करून द्यायचं, त्यामुळे ग्रेव्ही तयार होते। ज्यांना सोयाबीन चिली ही ग्रेव्हीची आवडते त्यांनी ग्रेव्ही वाढवण्यासाठी त्यामध्ये अजून पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपण तळून घेतलेले सोयाबीन घालून मिक्स करायचे। सगळे एकत्र करून त्यात वरून कांदा पात टाकायची आणि अशा पद्धतीने आपली सोयाबीन चिली तयार होते।